कॉलेज संपल्यानंतर 2-4 वर्ष जॉब केल्यानंतर जेव्हा मी परत काहीतरी स्वतःचा बिझनेस करायचा ठरवला त्यावेळेस लक्षात आलं की पाण्याची डिमांड खूप जास्त आहे आणि पाण्याची डिमांड जास्त असल्यामुळे आणि शुद्ध पाणी इकडे मिळत नसल्यामुळे पाण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पाण्याची कंपनी ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस हा लोकल एरिया असल्यामुळे इकडे खूप अडचणी असतात. त्या अडचणी मलाही आल्या. त्या अडचणी सॉल्व्ह करता करता मला भरपूर प्लॅन्ट पाहिल्यानंतर धर्मानंदन घनश्यामभाईबरोबर ओळख झाली आणि त्यांच्याबरोबर ओळख झाल्यानंतर त्यांनी मला प्लॅन्ट अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला की बाकीचे 4-4 वेळेस व्हिजिट करूनही 4-4 वेळेस इथले प्लॅन्ट सेटअप घेऊन येऊनही त्यांची प्लॅन्ट न चॉईस करता घनश्यामभाई एकदाही न येता त्यांच्या मशीन पाहिल्या आणि मशीन आवडल्यानंतर त्या मशीन चॉईस केलं. त्यांचं जे बॉडी लँग्वेज होतं ते बॉडी लँग्वेज प्रोजेक्ट करण्याची जे स्किल होतं ते स्किल आणि मशीनची क्वालिटी पाहिल्यानंतर जी मशीनला क्वालिटी एक्सपेक्टेड होती आम्हाला ती क्वालिटी त्यांच्या मशीनमध्ये असल्यामुळे प्राईस रिजनेबल असल्यामुळे प्राईस लिंकमध्ये सगळ्या गोष्टी झाल्यामुळे त्यांच्याकडून ती मदत झाली. ज्या हिशोबाने त्यांना पैसे दिले मशीनचे त्या हिशोबाने त्या मशीनची क्वालिटी खूप चांगली होती. मशीनला 2-3 वर्ष वापरल्यानंतर जे आता मी फील करतो ते खूप जबरदस्त आहे. पाण्याची क्वालिटी माउथ पब्लिसिटी झाल्यासारखे आहे. माउथ टू माउथ लोक त्याला बोलले जात आहेत. बिस्लरी द्या म्हणतात लोक त्या पद्धतीने लोक साइन अप लागतात मार्केटमध्ये. हे आम्हाला खूप प्राऊड फिलिंग आहे आणि ही टेस्ट जी आहे ती फक्त धर्मानंदनचंच आरोग्य देऊ शकते असा माझा विश्वास आहे. धर्मानंदनचे जे ओनर आहेत भरतभाई घनश्यामभाई हे खूप कोऑपरेटिव्ह लोक आहेत. त्या लोकांना रात्रीचे किती वाजता फोन केला तर ते लोक फोन उचलतात, सर्व्हिस देतात. त्यांचे जे ऑपरेटर आहेत अरविंद गोलू हे खूप स्किल्ड वर्कर आहेत आणि ते वर्कर जे टेक्निकल वर्कर आहेत इंजिनियर वगैरे हे चांगले सपोर्टिव्ह आहेत. त्यांचं काही अडचण नाही. धर्मानंद कंपनीला जे मी पैसे दिले समजा कंपनीचे XYZ काही अमाऊंट असेल त्या अमाऊंटच्या तुलनेमध्ये जर आपण तुलना केली प्रोडक्शनची, मशीनची, मेंटेनन्सची, मशीनच्या स्पेअरची जी खूप कमी आहे आणि प्रोडक्शन चांगलं होतं त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. त्यामुळं मी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी घेतला त्याला तो काही खराब नव्हता. 300-350 किलोमीटर तक जाता है. कर्नाटक में 3-4 डिस्ट्रिक्ट में माल जाता है. महाराष्ट्र में अराउंड 200 तालुकों में माल जाता है. बऱ्याच ठिकाणी फ्रँचायझी देण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये प्रयत्न केला जातो आहे की धर्मानंदन कंपनीचे जितके मशीन्स आहेत त्या ठिकाणी आपण फ्रँचायझी देऊन किंवा स्वतःचे प्लॅन्ट जर धर्मानंदनने सपोर्ट केला तर त्या पद्धतीने आता गुजरातमध्ये सर्च चालू आहे. त्या चालू सर्चिंगमध्ये जर झालं तर तिकडे गुजरातमध्ये हे प्लॅन्ट चालू करण्याचं हे आहे. 7,000 ते 8,000 बॉक्सेस आहेत. 1 लाख लिटरच्या आसपास बॉटल नंतर